श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींचे 11 गुरुवार कोणी करावे, कसे करावे आणि का करावे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. स्वामींचे सगळ्यात महत्त्वाचं, स्वामींचे 11 गुरुवार कोण करू शकतं? स्वामींचे 11 गुरुवार सर्वजण करू शकतात. आजी, आजोबा, मुलगा, मुलगी, स्त्री, पुरुष सर्वजण स्वामींचे 11 गुरुवार करू शकतात. ही सेवा खरंच खूप महत्त्वाची आहे आणि हा 11 गुरुवारांनी खरंच खूप म्हणजे खूप असे याचा अनुभव आहे की ज्यांनी 11 गुरुवार केले आणि त्यांना महाराजांनी पहिल्याच गुरुवारी फळ दिलेलंही आहे. असं नाही की म्हणजे करायचे म्हणून मी सांगते म्हणून करू नका किंवा करायचे म्हणून करू नका. श्रद्धाने मनात भाव ठेवून करा, महाराज नक्की फळ देणार आहे. ज्यांना लिहिता वाचता येतं ते असे सगळे स्वामींचे गुरुवार करू शकतात. आणि आता पौष महिना आहे, आपण स्वामींचे गुरुवार करू शकतो का? गुरुचरित्र पारायण करू शकतो का? स्वामीची कुठली सेवा करू शकतो का? तर आपण सगळे सेवा करू शकतो. स्वामींचे 11 गुरुवार पण करू शकतो, गुरुचरित्र पारायण पण करू शकतो. याला कुठलेही अडचण नाही की हा पौष महिना आहे म्हणजे याच्यात आपण गुरुवार सुरू करू शकत नाही, असं काही नाही आहे. आपण करू शकतो. हे पौष महिन्यामध्ये पण स्वामींचे 11 गुरुवार करू शकतो. आता स्वामींचे गुरुवार करायचे तर नियम कुठले, नियम काय पाळावेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. नियम काही असे जास्तीचे नाही, पण फक्त आपण कसं आहे, स्वामींचे गुरुवार करतोय, फक्त आपण 3 महिने नॉनव्हेज नाही खाल्लं तर काही होत नाही. त्यामुळे 3 महिने नक्की पाळा. हो, तसं शक्य असेल तर नक्कीच पाळा की नको हो. आणि दुसरं म्हणजे की फक्त गुरुवारी आपण तसंही गुरुवारी तर ब्रह्मचारी पाळतोच, पण असंही पाळा तुम्ही स्वामींचे गुरुवार करायचे तेव्हा. आणि स्वामींचे गुरुवार तुम्ही कधीही करू शकता. आज बुधवार आहे, उद्या गुरुवार आहे, तुम्ही उद्यापासूनही सुरुवात करू शकता. हा 2026 मधला दुसरा गुरुवार आहे, तर तुम्ही उद्यापासूनही हे सेवा करू शकता की स्वामींचे 11 गुरुवार करायचे ते करू शकता. असा पौष महिना आहे वगैरे हे आपण सगळं आपल्या मनानेच लावलेलं की माणसांनी लावलेले नियम आहे हे, पण करू शकतो आपण. या महिन्यातही आपण गुरुवार करू शकतो. आपण स्वामींचे गुरुवार हे याच्यासाठी करणार आहोत म्हणजे तुमची मनातली इच्छा वगैरे काही असेल त्यासाठी आपण करत असतो. त्यासाठी आपण संकल्प करूनच स्वामींचे गुरुवार करावे. आणि संकल्प हा फक्त जो पहिला गुरुवार आहे त्याच गुरुवारी आपण संकल्प करायचा आहे. नंतरच्या गुरुवारी संकल्प नाही केला तरीही चालेल, पण पहिल्या गुरुवारी नक्की संकल्प करूनच करा तुम्ही. आणि तुमच्या शेजारी कुठे दत्त मंदिर किंवा स्वामीचं केंद्र असेल तर तिथं खडीसाखर आणि नारळ घेऊन जायचं, कारण की महाराजांना साकडं घालायचं असतं. खडीसाखर आणि नारळ घेऊन तिथे जाणं म्हणजे हा संकल्प नव्हे, तर खडीसाखर आणि नारळ फुल घेऊन जाणं म्हणजे महाराजाला प्रार्थना करायची की तुम्हीच माझ्याकडनं हे 11 गुरुवार निर्विघ्नपणे पार पडू द्या आणि माझ्याकडनं हे 11 गुरुवार माझ्याकडनं तुम्ही करून घ्या महाराज, अशी त्यांना विनंती करायची आहे. मुजरा करायचा आहे आणि महाराजांना आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि ती सांगायची आहे. आणि हो, आणि आपल्याकडे जास्त काही असं महागडं नाही की 11 गुरुवार म्हणजे खूप जास्त पोथी वगैरे काही असं जास्त फुलं फळं काही नाही आहे. सिंपल आपली पूजा असते. जसं की आपल्याकडे एक छोटा महाराजांचा फोटो असायला हवा, स्वामी महाराजांचा. आणि एक हे बघा, हे पुस्तक स्वामीचरित्र सारामृत, ही पोथी असायला पाहिजे आपल्याकडे महाराजांची. तुम्ही बघू शकता, ही पोथी पाहिजे. ही तुम्हाला कुठे भेटून जाईल, कुठल्या केंद्रात भेटून जाईल वगैरे. नाही तर आपल्या मोबाईलमध्ये एक नित्यसेवा म्हणून ॲप आहे, त्यामध्ये पण 1 ते 21 अध्याय आहे स्वामीचरित्र सारामृतचे, त्याच्यामध्ये तुम्ही वाचू शकता. पण ही पोथी बघा, तुम्ही बघू शकता, बघून घ्या एकदा. ही हो, 11 गुरुवार करायचे म्हणजे आपल्याकडे छोटा मोठा एक छोटासा का होईना आपला छोटा एक महाराजांचा फोटो असायला हवा आपल्याकडे. आणि तुम्ही बघू शकता, हा ग्रंथ आपल्याकडे असायला हवा. स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ 1 ते 21 अध्याय आहे याच्यामध्ये. आणि हेच आपल्याला गुरुवारी 1 ते 21 अध्याय वाचायचे आहे. एका बैठकीत वाचायचे आहे 1 ते 21 अध्याय. म्हणजे एकदा बसल्यानंतर 21 अध्याय वाचायचे. जास्त काही मोठे नाही, छोटे अध्याय आहे. तुम्ही बघू शकता, छोटे अध्याय आहे याच्यामध्ये. असे छोटे अध्याय आहे, जास्त मोठे नाही आहे. आणि जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम करसाल तेव्हा तुम्हाला जास्त दीड तास लागेल. आणि जसं आपण वाचायला लागू ना, तसं वेळ आपल्याला कमी ही लागून जातो. वाचण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. आणि हो, प्लीज ही एक तरी महाराजांचा फोटो असायला हवा. आणि एक स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ असायला हवा आपल्याकडे 11 गुरुवार करायचे म्हटल्यानंतर. तुम्ही हा ग्रंथ तुमच्याकडे, ही पोथी असायलाच पाहिजे. आणि नसली तरी पण श्री गुरुपीठ ही ॲप डाउनलोड करा, त्याच्यामध्ये तुम्हाला भेटेल. आणि दुसरं म्हणजे आपली एक नित्यसेवा म्हणून ॲप आहे, त्याच्यामध्ये पण तुम्हाला 1 ते 21 अध्याय मिळून जातील. आणि हो, पण महाराजांचा फोटो नक्की आपल्या घरात असावा, कारण की महाराजांची आपल्यावरती छाया असावी, जेणेकरून म्हणजे महाराजांनाही आपली सेवा दिसली पाहिजे की आपल्याकडे, म्हणून महाराजांचा फोटो असायलाच हवा. आणि दुसरं म्हणजे आता गुरुवार आपल्याला उपवास करायचा आहे की नाही करायचा आहे. आता उपवास करायचा म्हणजे कसं आहे, आपल्याला उपवास करायचा, आपण आपली अगोदर तब्येत बघायची आहे की तुम्हाला बाबा BP शुगर काही गोळ्या औषधी असेल तर तुम्ही उपवास नका करू, पण श्रद्धेने आणि मनात इच्छेने 11 गुरुवार करा. उपवास नाही केला तरी चालेल. आणि हो, ज्यांना उपवास करायचा आहे ना त्यांनी उपवास करू शकता. तुम्ही त्याला हुसळ भगर आपले फळ वगैरे सगळं काही एक टाईम खाऊ शकता आणि एक टाईम जेवण करू शकता. संध्याकाळी आपण उपवास सोडतो तेव्हाच आपण महाराजांना नैवेद्य वगैरे पण दाखवून घेतो, त्यावेळेस आपला उपवास पण सुटतो.
वरण भात पोळी जी काही आपण असं 5 पक्वान असं काही करा असं नाही, साधं वरण भात पोळी शिरा जे काही गोड करायचं असेल ते आपण करू शकतो. जी आपण नित्यसेवा करतो रोजचे ते 3 अध्याय त्यामध्ये नाही पकडायचे. जे आपण 21 अध्याय पूर्ण 21 अध्यायच वाचायचे. 1 ते 21 अध्याय गुरुवारी म्हणजे गुरुवारीच वाचायचे आहे. 1 ते 21 अध्याय वाचायचे आहे. 11 वेळा तुम्हाला तारक मंत्राचं पठण करायचं आहे आणि 11 वेळा तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. 11 वेळेस करायचा आहे. 11 माळी करायचा आहे आणि 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे. 1 ते 21 अध्याय स्वामी चरित्र सारामृतचे करायचे. 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे आणि 11 माळी महाराजांच्या जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ याचा 11 माळी जप करायचा आहे. आता ज्यांच्याकडे माळ वगैरे नाही आहेत त्यांनी 10 ते 15 मिनिटं महाराजांसमोर बसा आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. जेणेकरून तुमच्या 11 माळी होऊन जातील. 10 ते 15 मिनिटं बसा तुम्ही, तर तो मंत्राचा जप होऊन जाईल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आपल्याला. तारक मंत्र जर म्हटलं तर तारक मंत्र तुम्हाला गुगलवर, यूट्यूबवर आणि आपली नित्यसेवा आहे त्यामध्ये पण तुम्हाला तारक मंत्र भेटून जाईल. तो तुम्हाला पठण करायचा आहे 11 वेळेस. स्वामीच्या 11 गुरुवार केल्यानंतर खूप अनुभव आहे. मला स्वतःला पण खूप अनुभव आहे. मी तुमच्यासोबत किती दिवस शेअर करेल की मला काय अनुभव आलेले आहे ते. आणि खूप 11 गुरुवार केल्यानंतर काय सेवा होतात तर स्वामी चरित्र सारामध्ये आपले 11 गुरुवार केल्यानंतर आपले 11 पारायण होतात. आणि दुसरं म्हणजे आपण 11 वेळेस तारक मंत्र बोलणार आहे. आपल्या देवा तारक मंत्राचं पठण होतं आणि 11 वेळेस आपण माळ जप करणार आहे. 11 माळ जप करणार एवढा आपल्या स्वामीचा जप होतो. आणि खरंच ह्या सेवेमध्ये खूप प्रभावी सेवा आहे. आणि सेवेमध्ये खूप अशी ताकद आहे की जेणेकरून म्हणजे आपण आपल्या सेवेमध्ये एवढी ताकद पाहिजे की आपण महाराजांकडून आपण जास्त कामासाठी केलं तर 11 गुरुवार ते काम आपल्या होईल. एवढी आपल्या सेवेमध्ये पण ताकद पाहिजे. त्यामुळे मला भावातून ही सेवा करा की मी सांगते म्हणून तुम्ही करू नका. पण मनातून ही सेवा म्हणजे 11 गुरुवार करा की तुम्हाला याचा अनुभव येईल. आणि कोणाला 11 गुरुवारचा अनुभव मला कमेंटमध्ये सांगा. स्वामी चरित्र सारामृतामध्ये एवढी ताकद आहे की जे आपण शब्दात बोलू शकत नाही. एवढी ताकद या ग्रंथामध्ये आहे. हा दिसायला जरी छोटा असला ना तर या ग्रंथामध्ये खरंच खूप ताकद आहे. आणि हा ग्रंथ एखाद्याचं आयुष्य बदलू शकतो. आणि याच ग्रंथाने माझंही आयुष्य बदललेलं आहे. मी तुम्हाला हे सांगते. मी माझे अनुभव नक्की मी एक दिवस तुम्हाला माझे सगळे अनुभव सांगेल. स्वामींच्या सेवेचे अनुभव मी तुम्हाला नक्की सांगेल. आणि मी असं म्हटलं की ताई मी 11 गुरुवार केले, मला हा अनुभव आलेला आहे. आणि असे मी खूप ताईंना सांगितलेलं पण आहे. असं माझ्या तोंडीच सांगितलेलं आहे की ताई मी हे गुरुवार केले, मला हा अनुभव आला. त्या ताईंनी पण ते गुरुवार केले. खरंच सांगते मी त्यांना खरंच त्याचे अनुभव आलेले आहे. आणि हे म्हणजे जेव्हा अनुभव सांगतात ना तेव्हा खरंच कधी कधी डोळ्यात पाणी पण येतं आहे. तर इथे मी खाली एक स्वस्तिक काढून घेते आहे रांगोळीने. हे माझं सर्वात मोठं 2026चं पहिलं गिफ्ट आहे. आणि हे मला माझ्या मिस्टरांनी दिलेलं आहे. ह्या गिफ्टपेक्षा माझ्यासाठी दुसरं कुठलंच गिफ्ट नसू शकतं. बघू शकता तुम्ही महाराजांच्या पादुका आहे आणि ही महाराजांचं आहे. 2026मध्ये मला यांनी पहिला गुरुवार होता आणि मला यांनी हे गिफ्ट दिलेलं आहे. म्हणजे मी आता याला काय म्हणून मला बोलताही येत नाही आहे आणि शब्दही नाही आहे. मी इथे माझ्याकडे आहे म्हणून मी ठेवते. तुमच्याकडे असेल तर नक्की ठेवा, नसेल तर काही हरकत नाही. ठेवते. अकरा गुरुवाराची मांडणी बघू शकता तुम्ही. इथे मी महाराजांचा फोटो घेतला, त्याला एक हार घातला. इथे प्रसाद म्हणून साखर ठेवलेली आहे आणि इथे महाराजांसाठी पाणी ठेवलेलं आहे. आणि हे बघा इथे घंटी, माळ, आपल्याला लागणारी पोथी इथे मी ठेवलेली आहे. बघा स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आपल्याला 11 गुरुवारी वाचायचा आहे. 11 गुरुवारांसाठी श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ तुम्हाला कुठं पण भेटून जाईल, जवळच्या केंद्रात वगैरे, किंवा मग नसेलच तुमच्याकडे तर मोबाईलमध्ये नित्यसेवा ॲप किंवा श्री गुरुपीठ ॲप आहे त्यावरती पण तुम्हाला ते भेटून जाईल. इथे मी एक फळ ठेवलेलं आहे, दिवा, आणि इथे माळ आणि घंटी. आणि हे म्हणाल तर हे मला म्हणजे हे मी आता ठेवलेलं आहे, अगोदर नव्हती माझ्याकडे. महाराजांची म्हणजे असं आहे बघा, हे पादुका आहे आणि ही मूर्ती आहे, फोटो आहे महाराजांचा, असं आणलेलं आहे. हे माझ्या मिस्टरांनी आता आणलेलं आहे. 2026मध्ये पहिलंच गिफ्ट येते माझं. आणि इथे बघू शकता तुम्ही, इथे अशी मी सिंपलपैकी अशी पूजा महाराजांची सिंपल मांडणी आहे, खूप सिंपल मांडणी आहे ही, साधा आणि सिंपल आहे. तुम्ही बघू शकता.
आणि इथे तुम्ही एक गोष्ट अजून ॲड करू शकता याच्यामध्ये, तुमच्याकडे जर शंख असेल तर तुम्ही शंख ठेवू शकता. माझ्याकडे शंख नाही आहे म्हणून मी नाही ठेवला. तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही नक्की ठेवा शंख. विसरले असेल तेही मला सांगा, मी नक्की दुसरा नवीन व्हिडिओ बनवेल. आणि अशी सिंपल पद्धतीने मी मांडणी केलेली आहे. आणि खरंच या ग्रंथाने आयुष्य बदलवलं आहे माझं, आणि खूप म्हणजे तुमचंही बदलेल. नक्की तुम्ही करून बघा. आणि कोण कोण 11 गुरुवार करणार आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि उपवास ज्यांच्याकडून होईल त्यांनी उपवास करा, नाही झाला तरी काही हरकत नाही. पण तुम्ही या उपवासाला पूर्ण निर्जली नाही केला तरी चालेल. तुम्ही एक टाईम फराळाचं करूनही करू शकता. तुम्ही उसळ वगैरे खाऊन करू शकता, फळं वगैरे खाऊन पण करू शकता. आणि नंतर म्हणजे माझ्याकडून काही विसरलं असेल तर मलाही नक्की सांगा. आणि तुम्ही 11 गुरुवार केलेत की नाही हेही मला कमेंट करून नक्की सांगा. आता मीही 11 गुरुवार करणे, आणि हा संकल्प मात्र करायचा आहे. संकल्प करूनच तुम्ही 11 गुरुवार करा. आणि संकल्प कसा करायचा आहे हे मी तुम्हाला नक्की एका व्हिडिओमध्ये सांगेल. संकल्प पण कसा करायचा आहे ते. आणि 11 गुरुवार संकल्प करूनच करा. आणि महाराजांना साकडं घाला, महाराजांना विनंती करा, महाराजांना म्हणा की माझ्याकडून हे माझे निर्विघ्नपणे पार पडू दे माझे 11 गुरुवार, असं महाराजांना विनंती करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया. श्री स्वामी समर्थ.